तर बांगड्या भरण्याआधी प्रथेनुसार नवरी मुलीने नवऱ्याचं नाव घ्यायला पाहिजे. ले हस्बंडचं नाव ले. घे. आय तर टेल यू ना, उखाण्यातूनच नाव घेतो. हो की नाही? उखाणाच घे. नाही उखाणा वगैरे आमच्या सईला जमणार नाही. तिला नुसतंच नाव घे होते. हो ना सई? लाजते वाटतं नवी नवरी नवऱ्याचं नाव घ्यायला. मग लाजणारच की. आणि पटवर्धनांच्यात नवऱ्याचं नाव घेत नाहीत. अय्या, म्हणजे आत्तापासूनच अहो म्हणायची सवय केलीये का काय ग? सई नाव घेतेस ना बच्चा? घे ग, घे नाव घे. घे ग नाव. किती लाजतीयस, घे उखाणा. अगं घे ग उखाणा, लाजतीयस काय? हो ताई, खूपच उशीर होते. ह्या पटकन नाव. सुयश, डॉक्टर सुयश पटवर्धन. चांगल्या रिच बांगड्या भरा माझ्या बायकोच्या हातात. काचेच्या असल्या तरी सोन्याच्या भावाच्या हव्या. नवऱ्यावर प्रेम नसलं ना की असं होतं म्हणे. हो खरंय, असं बांगड्या वाढवणं चांगलं नसतं. अपशकुन आहे, अपशकुन. हे काय करतोयस तू? बांगड्या भरायला जमत नसेल ना तर निघ इकडून, चल. पण दादा, हे तोंड चालवायचं नाही, हात चालवायचे. आणि मगाशी मी सांगितल्या तशा चांगल्या क्वालिटीच्या बांगड्या दाखव, चल. अहो दादा, ह्याच चांगल्या क्वालिटीच्या बांगड्या आहेत. ह्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याच चांगल्या क्वालिटीच्या बांगड्या नाहीत. हो, मग बांगड्या अशा तुटत्यात कशा? हो दादा, त्यात माझी काय चूक आहे? त्यांच्या बांगड्यामध्ये येतात आहेत आणि हातही नीट देत नाहीये बांगड्या भरायला. त्यात हे काढत पण नाहीयेत. मी काय करू? काढत नाहीत? अशा कशा काढत नाही? सई, बांगड्या काढ. सई, बांगड्या काढ. ऐकलं नाहीस का मी काय म्हणालो? ऐकलं. मग काढ त्या बांगड्या. नाही काढणार. काय ऐकलं नाहीस का मी काय बोलले ते? मी या बांगड्या काढणार नाही. असं काय त्या बांगड्यांमध्ये? हा, कोणी दिल्यात त्या? सांग ना. तर एवढा तमाशा केलाच आहेस तर सांग, कोणी दिल्यात?
त्या आदित्यने दिल्या. ए बाजूला होत सुयश सर. सुयश stop it. अरे थांब, काढू नको. अरे रेवा दे अहो थांबवा ना याला. सुयश सुयश अरे काय करतोयस? अहो दादा थांबा. अहो दादा काय करताय? सुयश थांब. सुयश सुयश ऐक ना. सुयश हळू. शशिकांत बिराजदार. अरे बाबा. बांगड्या एवढं काय नको मॉम. हिला घेऊन आज जा. अरे ए सुयश काय चाललंय? हिला घेऊन आज जा. अरे बसला काय? उठायला घेऊन आज जा. हो चला सई आज चल पटकन चल. अरे ब्रह्मे बॉयज, व्हाट अ प्लेजेंट सरप्राइज. सकाळी सकाळी तुम्ही सगळे बांबू ठोकायला तुझ्या लग्नाच्या मंडपाचे. त्यासाठी माणसं आहेत नाही ते करतील. तुम्ही कशाला कष्ट करताय? शेवटी आपली माणसं ती आपली माणसंच. या राईट. पण काय मी तुम्हाला लग्नाला नाही बोलू शकत. तुम्ही रिसेप्शनला आपण मोठं रिसेप्शन करणार आहोत. तुम्ही तिथे साखरपुड्याला आलो तर आमच्या घरी यायलाच आणि अंगठ्या घातल्यास. पण तो लग्नाला आम्हाला आमंत्रण नाही. हा नाही. का नाही? कारण मी ठरवणार माझ्या लग्नाला कोणी यायचं कोणी नाही हे मी ठरवणार. हो मग आम्ही पण ठरवणार आमच्या भाच्यावर हात उघडणाऱ्याचं काय करायचं. काय झालं? अरे तुझे पाळलेले कुत्रे आहेत ना ते आम्ही दिलेली बिस्किटच चगळत बसले. आता ब्रह्मदेव देखील तुला वाचवू शकत नाही कारण तुझा जीव घ्यायला खुद्द ब्रह्मे आले. अरे नुसतं दम देऊन त्याची कडी पातळ झाले, त्याला मारण्यामध्ये कशाला वेळ घालवताय? आपण सईच्या आई बाबांशी बोल. चला. नाही कोणाशी बोलून काही फरक पडणार नाहीये. तुझ्यात फरक पडलाय ना त्यांच्यात पण पडला. नाही पण तू अडवणार आम्हाला. तू अडवणार. बटन लाव. इकडे बिराजदार कोण आहे? बिराजदार कोण आहे? अरे कोण आहेत बिराजदार? हे बघा पटापटा सांगा, आमच्याकडे फार वेळ नाहीये. कोण आहे बिराजदार तुमच्यामध्ये? तुम्हाला सांगितलं ना येऊ नका. चला बाहेर चला. ओ काय करताय काय हे? तुम्ही कोण? मी सुयशची आई. आमचं तुमच्याकडे काम नाही. सईची आई कुठे आहे?
इकडे तुम्ही इथे कसे काय? इकडे काय करते? एक मिनिट. सईचे आई बाबा कुठे आहेत? हा या या या. मी आहे सईची आई. कोण तुम्ही? तुमचं काय काम होतं आणि तुम्ही डायरेक्ट कसे काय घरात घुसलात? आम्ही आदित्यचे मामा आहोत. आम्हाला तुमच्याशी आणि सईच्या बाबांशी जरा महत्वाचं बोलायचं. आत्ता आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे, लग्नाची गडबड आहे. तेव्हा आत्ता बोलता येणार नाही. तुम्ही जा बाहेर, नंतर बोलू आपण. चला. हे बघा, नंतर नाही, आत्ताच बोलायला हवं. कारण तुमच्या मुलीच्या भवितव्याच्या आणि भविष्याच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. अहो पण तुम्ही लग्न मोडायला आलं माझं आणि सईचं. तुम्ही आधी त्याला सोडा. तुम्ही बाहेर जा, बाहेर जा. हे बघा, आम्ही गुंड नाही आहोत, तुमच्यासारखे चांगल्या घरातली लोक. ते दिसतच आहे. भाई सोड रे त्याला. आपण ह्याच्यासाठी आलोय का इकडे? हे बघा, ऐका, मला सईच्या बाबांशी बोलायचे खूप महत्वाचं आहे. कुठे आहेत ते? बिराजदार, हा बिराजदार. पिंट्या, नाव काय रे त्यांचं? शशिकांत. अहो शशी बिराजदार, अहो शशिकांत बिराजदार. कोण आहे रे? कोण चिल्लम चिल्ली करते माझ्या बेटूच्या लग्नात? क्या? शशिकांत, अरे बब्या, तू जग्यात तू? तू बाप आहेस सईचा? मग काय प्रॉब्लेम आहे तुला? हो, काय प्रॉब्लेम? मग कशाला आलास माझ्या घरात? कारण मी आदित्यचा मामा आहे ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्या भिकारड्या वेटर मेकॅनिक MBA चा मामा आहेस तू? बरोबर बरोबर बरोबर. काय बरोबर? काय बरोबर? नाही, भिकारड्याचा भाचा भिकारडाच. हे भिकारडा? अरे तू चोर. कॉलेजमध्ये असताना सायकली चोरून पैसे कमवायचास, कुविख्यात चोर होतास. तू विसरलास काय? मी पैसे तरी कमवायचो, हा? तू भिका मागत शिकत होतास. अरे त्याला भिका मागणं नाही म्हणत रे, स्कॉलरशिप म्हणतात. स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती. तुला शब्द तरी म्हणता येतो का अडाण्या? अडाणी? अरे तुझा बाप अडाणी. तुझ्यामुळे शिकू शकलो नाही मी कॉलेज. अरे तू शिकतच कुठे होतास? कॉप्या करत होतास म्हणून कॉलेज पर्यंत पोहोचलास. अरे मी पास होईन नाही तर नापास होईन, मी कॉपी करीन नाही तर पेपर फोडीन. तू तुझं काम करायचंस ना. मी माझे कामच करत होतो. ए जग्या, माझी कॉपी पकडून देणं तुझं काम नव्हतं. तू काय हेडमास्टर होतास कॉलेजचा? मी माझ्या हिमतीवरती मेहनतीने शिकत तरी होतो. तुझ्यासारखा थर्ड क्लास नव्हतो. आहे मी थर्ड क्लास. अरे आहेस मी थर्ड क्लास. आहेसच. अरे पण तू फर्स्ट क्लास मिळून काय मोठा तीर मारलास. मिडल क्लास भिकारडा तो भिकारडाच राहिलास ना. अरे तू तरी कुठे बदललायस? कुठे बदललायस तू? श्रीमंतीचा मा झालाय तुझ्या चेहऱ्यावरती, बाकी काही नाही. बाकी माणूस म्हणून ग-टा-र तू. अरे हाड, जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर काय करशील रे? काय करशील? कॉलेजचा शेवटचा दिवस आठवतो ना? डोळा फोडू का काय डोळा फोडणार रे? अरे तुझं थोबाड फोडलं तुम्ही, शेपूट घालून पळा होतास, विसरलास काय? पळालो नव्हतो मी. आज सोडला तुला, रेम केला तुझ्यावर, कळलं काय? रेहम केला? थोबाड बघ जाऊन आरशामध्ये. दम असेल ना तर ये ना बाहेर.
हा बब्या आहे ना, आज पण तुझा टांगा पलटी करू शकतो, कळलं काय? अरे बाब्या, मग मी पण तोच जग्या आहे हिशोब पूर्ण करणारा. जुना राहिलेला हिशोब पूर्ण करू. चल दादा अरे काय करतोय? मगाशी तूच सांगत होतास ना आपण काय करायला आलो इथे. अरे पण तेव्हा हा समोर नव्हता ना. पण आता आहे ना, आणि तो सईचा बाबा आहे. अरे तेच दुर्दैव आहे आपलं. अरे दादा तू शांत हो, राग आवर. तू आताच पहिल्यांदा मुद्द्याचं बोल बरं पहिले. अरे कसला मुद्दा? आपण जे लग्न मोडायला आलो होतो ना, ते मोडण्यात आता काहीच अर्थ नाहीये. अरे एक नंबरचा गुंड, मवाली आणि आउटलाईनचा माणूस आहे. सुयशला योग्य सासरा आहे. अरे ही सोयरीक त्यांनी बरोबर निवडलेली आहे. अरे पण दादा सई. अरे सई जर का ह्याची मुलगी असेल ना, तर तिचं काय व्हायचं ते होऊ दे. ती आपल्या घरात नकोच. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. मी स्वप्नातही असं पाहिलं नव्हतं. आता मामा वन्स मोर आय लाईक. तू काय चावीचं माकड आहे? अरे ह्या फडतूस माणसाच्या घरात अजिबात थांबायला नको. इकडे चला. ए चल चल निघ चल. तुझ्या का खाणेडा माणूस या घरात आला ना, तर घर धुवून घ्यायला लागेल मला. चल निघ चल. चल रे बंधू चल. दादा मला भेटायचंय मामांना. मला सांगायचं त्यांना की हे लग्न करायचं नाहीये मला. निदान ते तरी नक्की मला या पिंजऱ्यातून सोडवू शकतील आणि पुन्हा आदित्याची आणि माझी भेट घडवू शकतील. दादा 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 थांबा रे. असल्या भयंकर घरामधल्या मुलीशी आदित्यचे संबंधच नकोत. मला आधी माहिती असतं ना, ते हे प्रकरण मी इथपर्यंत येऊच दिलं नसतं. अरे माझा भाचा आयुष्यभर बिन लग्नाचा राहिला ना तरी चालेल, पण बब्या बिराजदारच्या घरची मुलगी ब्रह्मेंच्या घरची सून होणार नाही. अरे दादा 30-35 वर्षापूर्वीच्या गोष्टी आता का उकरून काढतोयस? अरे पण उकरायला त्या जमिनीत गाडल्या कुठे गेल्या आहेत? अरे पण दादा झालं गेलं विसरून गेला तर काय बिघडेल तुझं? संतुलन. संतुलन बिघडेल माझं मानसिक संतुलन. ते तर कायम बिघडलेलंच असतं. म्हणजे मी वेडा आहे, वेड लागलंय मला. नाही तो वेडा नाहीयेस, पण जे चालवलंयस ना तो वेडेपण आहे. हे असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला एवढंच वाटतंय की तू तुझा हट्ट सोडावास. अरे जो कोण तुझा बब्या का छब्या मित्र आहे ना, त्याच्यापेक्षा आदित्य आणि सई कितीतरी जास्त महत्वाचे आहेत आपल्याला. नाही, याच्या पुढे मला फक्त माझी तत्व महत्वाची आहेत. आधी तुमच्या नादाला लागून त्या रघ्या आणि मेघना समोर मी कमीपणा घेतलेला आहे. माझ्या शब्दाला, माझ्या तत्वांना मुरड घातले. माझं नाक कापलं जात असताना सुद्धा. पण आता नाही. नाही, काहीही झालं तरी बब्या बिराजदारची मुलगी ब्रह्मेंची सून होणार नाही. मग आम्ही ठरवलंय, आम्ही जगाशी लढू. आणि तशीच जर वेळ आली तर तुझ्याशी. पण सईला ब्रह्मेंच्या घरात सून म्हणून आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ठीक आहे, बघा तुम्हाला जमतंय का. काय ग, काय झालं? मला बाहेर जायचं. अगं बाहेर ती जी माणसं आली आहेत ना, ती काय मला बरी दिसत नाहीयेत. अगं सुयशच्या अंगावर हात उचललाय त्यांनी. आणि तुझ्या बाबांना सुद्धा वाटेल तसं बोललेत ते. हे बघा मी त्यांना ओळखते. मला त्यांना एकदा भेटायचंय. ते मला काही करणार नाही. कशावरून? हे बघ मी तुला काही इथून बाहेर जाऊ द्यायची नाही. मला त्यांना भेटणं खूप महत्वाचं आहे. अगं सई तू सुद्धा आमच्यासाठी महत्वाची आहेस ग. तुला सुद्धा काही झालेलं आम्हाला नाही चालणार. बघा तुम्ही ऐकून घ्या. हे बघ सुयशने मला सांगितलं तुला इथून बाहेर जाऊ द्यायचं नाही. अगं होणारा नवरा आहे तो तुझा. आणि पटवर्धनांच्या सुना नवऱ्याच्या शब्दाबाहेर जात नाहीत. हे माझं घर आहे. माझ्या घरात काय करायचं काय नाही करायचं हे मी ठरवेन. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करायची नाही.
एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही थांब, तुझ्याकडे नंतर बघतो. आधी त्या शकुनी मामांना हाकलून येतो. सुयश